हॅलो, नमस्कार. आज आपण मिरचीची भजी कशी बनवायची ते पाहूया. एकदम क्रिस्पी होतात आपली ही भजी, तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये. तर आता आपण कशी बनवायची ते सुरुवात करूया, पण प्लीज त्याआधी सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पहा. पण त्याआधी प्लीज सर्वांनी माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर इथे मिरचीची भजी करण्यासाठी मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या कोवळ्या घेतलेल्या आहेत. तर त्या आपण अशा पद्धतीने उभ्या काप करून घ्यायचे आहेत, उभे काप करून घ्यायचे आहेत मिरचीचे. तर तुम्ही पाहू शकता असे उभे काप केल्याने आपली मिरची जेव्हा आपण तळायला टाकतो भजी करण्यासाठी तर तेव्हा फुटत नाहीत आणि मिरच्या अशा फुटत नाहीत तेलामध्ये. तर असे उभे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला सर्वप्रथम आपल्याला मिरच्यांचे, आणि त्यानंतरच आपल्याला भजी करण्यासाठी. तर अशा पद्धतीने मी उभे काप करून घेतलेले आहेत सर्व मिरच्यांचे. तर आता आपण बॅटर बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी बाउलमध्ये 2 चमचे बेसन पीठ ॲड केलेलं आहे. तर तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही बेसन पिठाचं प्रमाण घेऊ शकता. तर बेसन पीठ ॲड केलं झालेलं आहे आपलं. आता आपण इथं ज्वारीचं पीठ 1 चमचा आणि पाव म्हणजे चिमूटभर ओवा टाकलेला आहे आणि चिमूटभर खाण्याचा सोडा ॲड केलेला आहे. त्यानंतर रंगासाठी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे, पाव चमचा किंवा अर्धा चमचा, आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. तर हे सर्व साहित्य ॲड करून झालेलं आहे. आता आपण यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया. पाणी ॲड केलेलं आहे आपण. तर मिक्स करून घ्यायचं आहे सर्व बॅटर आपल्याला. तर इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि लागेल तसं पाणी इथे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. एकदम पाणी वापरायचं नाही आहे, नाहीतर आपलं मिश्रण जे काय आहे बॅटर आहे तर ते पातळ होईल आणि भजी छानशी होणार नाहीत. तर लागेल तसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि साधारणतः आपल्याला हे खूप घट्टसर मिश्रण आहे. तर अजून मी थोडंसं अर्ध किंवा पाव फुलपात्र आपण पाणी ॲड करून घेतलेलं आहे अंदाजानुसार आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे सर्व. 2 मिनिटपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण जे काय बेसन पीठ असतं ना आपलं, तर ते एकदम पाण्यामध्ये मिक्स झालेलं पाहिजे. अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला भजीच्या मिश्रणासाठी, तर बॅटरसाठी. तर मिक्स करून झालेलं आहे आपलं. आता आपण मिरच्या ज्या काही चिरून ठेवलेल्या होत्या तर त्या आपण पाहूया. तर 5 मिनिट झाकून ठेवायचं आपल्याला हे असंच. आणि आपलं कढई गॅसवरती ठेवलेली आहे. तर त्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार तेल ॲड करूया. तर तुम्हाला किती क्वांटिटी असेल भजीची त्यानुसार तुम्ही तेल ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे मी तेल ॲड करून घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार आणि लो फ्लेम केलेला आहे गॅस. आता 5 मिनिट आपण झाकून ठेवलेलं होतं मिश्रण, तर ते आपण पाहूया छान झालेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये उभ्या काप करून घेतलेल्या मिरच्या होत्या ना, तर त्या ॲड करायच्या आहेत आणि असं कवरअप करून घ्यायचं आहे सर्व मिरच्यांना. असं पूर्ण कवर करून घ्यायचे बेसन पिठाने आणि व्यवस्थित सर्व बाजूंनी आपल्याला मिरचीला बेसन पीठ डीप करायचं आहे बेसन पिठामध्ये मिरची. आणि त्यानंतर आपल्याला लगेच तेल तापले का ते चेक करायचं, असं एक ड्रॉप टाकून बघायचं आपल्या बॅटरमधलंच, आणि छान गरम झालेलं आहे तेल. आता आपण यामध्ये भजी करण्यासाठी सुरुवात करूया मिरचीची. तर एक एक असं मिरचीची भजी आपण या तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत आणि असं कवर करायचं आहे वरून त्याला मिरचीला. आणि छान आपलं तेल गरम झालेलं आहे. तेल गरम झाल्यावर आपण लगेच मिरच्या तळण्यासाठी भजी करण्यासाठी सुरुवात करायची आहे. तर सर्व पूर्ण कवर करून घ्यायचं आहे मिरचीला अशा पद्धतीने. आणि आपण चिमूटभर खाण्याचा सोडा टाकलेला असल्याकारणाने आपली मिरचीची भजी खूपच छान झालेली आहेत. तर ही काढून घ्यायची आहेत आपण आता. आणि तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तर पुन्हा एकदा आपण आता दुसऱ्यांदा तर अशा पद्धतीने आपण कवर करून घ्यायचं आहे मिरचीची भजी करून. आणि खूप छान क्रिस्पीनेस येतो आपल्या या भजींना आणि खूप छान लागतात, चवीलाही खूप मस्त लागतात. रंगावरती अशा खरपूस रंगावरती आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर खरपूस रंगावरती आपण या मिरचीच्या भजींना तळून घेतलेला आहे. आता आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सर्व मिरचींची भजी करून घेऊयात.
सेम पद्धतीने. तर खरपूस रंगावरती तळल्यामुळे आपला क्रिस्पीनेस जो असतो भजीचा तो तसाच राहतो. त्यामुळं खरपूस रंगावरती लो फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित. तर तुम्हाला ही रेसिपी करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर कशी काय वाटली तुम्हाला मिरचीच्या भजीची रेसिपी? आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचप्रमाणे चॅनलला माझ्या लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.